नमः शिवाय. ओम. मल्लिकार्जुन देवस्थान नेमकं स्थापन कसं झालं, त्यामागची कथा काय आहे नेमकी? भगवान शिव आणि शंकराला भगवान श्री गणपती बाप्पा आणि कार्तिकेय ह्या दोन्ही मुलांच्या लग्नाची चिंता पडली. दोन्ही मुलांचं लग्न करायचे. मग काय, त्यांनी दोघांना सांगितलं, जो पहिली पृथ्वी प्रदक्षिणा घालील त्याचं पहिलं लग्न मात्र केलं जाईल. आणि मग काय, श्री कार्तिकेय भगवान बसले मोरावरती आणि पृथ्वी प्रदक्षिणेसाठी मात्र निघाले. इकडं गणपती बाप्पा यांनी शिवाला आणि पार्वती मातेला प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. कार्तिकेय भगवान आले पृथ्वी प्रदक्षिणा घालून. बघतात तर काय, गणपती बाप्पाच्या लग्नाची तयारी चालू केली. आणि इकडं मग मात्र कार्तिकेय भगवानाला राग आला. ते क्रौंच पर्वतावरती गेले. मग शिव आणि पार्वती कार्तिकेय भगवंताला मनवण्यासाठी क्रौंच पर्वतावरती गेले. आणि तिथं गेले असता कार्तिकेयला खूप समजावलं. आणि मग मात्र कार्तिकेयने सर्व काही शिव आणि पार्वतीचं मानलं. कार्तिकेय भगवंत बोलले, हे प्रभू, पिताश्री आणि माताजींना वंदन केलं आणि सांगितलं, इथं तुम्ही मात्र कायमचे विराजमान झाले पाहिजे. आणि तेव्हापासून त्या क्रौंच पर्वतावरती मल्लिकार्जुन रूपामध्ये शिवलिंगा रूपाने भगवान शिव आणि पार्वती तिथं स्थापन झाले. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव. तेव्हापासून मल्लिकार्जुन देवस्थान मात्र तिथं तेव्हापासून प्रख्यात झालं. आणि मग पुढं मात्र विकास होऊन आता जे मंदिर दिसते ते सुशोभित असं हे मंदिर मात्र खऱ्या अर्थाने उभं आहे त्याच क्रौंच पर्वतावरती खऱ्या अर्थाने. तेव्हापासून मल्लिकार्जुन देवस्थान मात्र प्रख्यात आणि विख्यात झालं. ते श्री गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांच्यामुळं शिव आणि पार्वतीला कैलास पर्वत सोडून ह्या पर्वतावरती विराजमान झाले. अशी आहे मल्लिकार्जुन देवस्थानाची ज्योतिर्लिंगाची कथा. जय भगवान शिव. ओम नमः शिवाय.